साहेब काय सांगाल, शिवसेनेचे जे आहेत सर्व उमेदवार या ठिकाणी आज विजयी झालेले आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र आले आणि आज कुठेतरी आपण विजयाचा जल्लोष या ठिकाणी करत आहात, काय सांगाल? बघा, शिवडी विधानसभा असं विधानसभा क्षेत्र आहे. अनेक संकट आले, अनेक राजकीय वादळ आली, परंतु हा गड अभेद्य राहिला. गेल्या अनेक वर्षापासून इथे शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचे नगरसेवक हे बहुमतांनी सगळ्या प्रभागामध्ये येतात. गेले 25 वर्ष, 15 वर्ष विभाग प्रमुख, 10 वर्ष मी आमदार, 25 वर्षामध्ये इथल्या एकाही नगरसेवकांनी पराभव स्वीकारला नाही. सगळ्याच्या सगळ्या वॉर्डमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. कठीण प्रसंग होता, लढाई फार मोठी होती याची कल्पना आम्हाला आहे, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या मनोमिलनानंतर एक मराठी माणसांमध्ये जी जागृती झाली होती, उत्साह आला होता, उत्साह संचारला होता, त्याचं प्रत्यंतर आज आपण सारेजण पाहतोय. या प्रभागामध्ये 5 पूर्ण वॉर्ड आहेत, 5 पूर्ण प्रभाग आहेत आणि त्यातले 3 अर्धे थोडे कमी जास्त असे प्रभाग आहेत. तिथून किशोर पेडणेकरांच्या जवळजवळ 22-23 बूथ या मतदारसंघामध्ये येतात. निशिकांत शिंदेच्या मतदारसंघातले काही बूथ या मतदारसंघात येतात. जय मनगेच्या इथले बूथ येतात. ते 3 नगरसेवक आणि या प्रभागातले 5 नगरसेवक असे 8 नगरसेवक निवडून आलेले आहेत. 8 नगरसेवक आणि नुसते निवडून आले नाही तर प्रचंड बहुमताने ते निवडून आले. याबद्दल मी तमाम जनतेला, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या नागरिकांना, कडवट शिवसैनिकांना ज्यांनी प्रचंड परिश्रम केले त्या सर्व शिवसैनिकांना, मनसैनिकांना खूप खूप धन्यवाद देतो. असंच प्रेम, अशाच निष्ठा आपण कायम ठेवा. शिवसेना दिलेल्या शब्दाला जागणारं सेना आहे. मनसैनिक दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत. आम्ही यापुढे आपली अविरत सेवा करत राहू आणि असंच प्रेम आपण कायम ठेवू.